दिवस असवण्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, दिवस असवण्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाचा गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा फुले न्यायचा, दिवस हा फुले न्यायचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा, विजय असो प्रजासत्ताक दिनाचा। सन्माननीय व्यासपीठावर आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्ग आणि इथे जमलेले माझे सर्व बालमित्रांनो, आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन। या निमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्रतापूर्वक विनंती करत आहे। सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो। भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश राजवटीच्या गुलामीत जो खंडातून मुक्त झालो, स्वातंत्र्य समता व न्याय देणारी, शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली। या सर्वांचा पाया होता भारताची राज्यघटना। भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाला नवी दिशा देणाऱ्या राजघटनेची निर्मिती करणे हे देशासमोर मोठे आव्हान होते। शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिहिल्या पेलली। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। खूपच छान आर्य